सध्या महाराष्ट्रची जनता दोन गोष्टीची झुंज देत आहे. एक आहे दुष्काळ आणि एक आहे ड्रग माफियाच्या माध्यमातून श्रीमंताच्या मुलांना आणि मुलींना ड्रग पाजून लोकांना सर्वसामान्यांना गाडीखाली चिरडून टाकण्याचा जो मोठ्या प्रमाणात प्रकार घडतो आहे. अशा दोन गोष्टीसाठी महाराष्ट्र झुंजत आहे. आपण पाहिलं की ललित पाटलाच्या प्रकरणाच्या नंतर ज्याप्रमाणे त्यांनी ड्रग्जचं जो धंदा पूर्ण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात ग्रामीण भागापर्यंत पोहोचवला, त्याला पाठीशी घालण्यासाठी ससून हॉस्पिटल हे आता अपराध्यांसाठी एक 5 स्टार हॉटेल बनवण्याचं काम सरकारने केलेलं आहे. ते सगळ्यांच्या निदर्शनास आलेलंच आहे. आणि तिथं त्याला कशी 5 स्टार व्यवस्था होती, त्याला कसं त्याच्या मैत्रिणीला भेटवण्याची व्यवस्था होती, हे आपल्या माध्यमाच्या माध्यमातून जनतेपर्यंत पोहोचलेलं आहे. त्यावेळेस आम्ही सरकारला अवगत केलेलं होतं, विधानसभेत ते अवगत केलेलं होतं की हा महाराष्ट्राचा विचार नाही, हा शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे, छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे. या महाराष्ट्रामध्ये या पद्धतीच्या ड्रग माफियाला माफी दिली जाऊ शकत नाही आणि हे सगळं चिरडून काढलं पाहिजे सरकारने. पण सरकारने या सगळ्या व्यवसायाला पाठिंबा दिलेला आहे, हे अनेक घटनेमध्ये आपल्याला पाहायला मिळते आहे. आपण पाहिलं की पहिली घटना नागपूरमध्ये, म्हणजे कसं सिरियल हे जे कसं चाललेलं आपल्याला माहिती आहे. पहिली घटना नागपूरमध्ये घडली. यामध्ये रितिका मालू आणि माधुरी साडा या दोन मुलींनी ड्रगच्या नशेमध्ये या मुलींनी त्या ठिकाणी दोन मुलांना चिरडून टाकलं. मी कोणाच्या धर्माबद्दल बोलणार नाही, ते कुठल्या धर्माचे होते, पण त्यांना चिरडल्यानंतर पोलिसांना ह्या दोन्ही मुलींना पकडून देण्याचं काम त्या लोकांनी केलं. उनका बैकअप सिर्फ कल तक और हमारा चांद तक. हमारा नेता कैसा हो जो नॉन स्टॉप बैकअप दे वैसा हो. अब की बार वी गॉट इन्वर्टर बैटरी का चमत्कार. पण पोलिसांनी त्या काळामध्ये 6 तास त्यांचं कुठलेही टेस्ट केलं नाही आणि 10 तासाच्या नंतर त्या दोन्ही मुलींना जमानत झालेली आहे. त्या गर्भश्रीमंताच्या मुली होत्या. त्याचप्रमाणे जळगावला अशी घटना घडली, त्याच्यातही 10 तासात आरोपी सुटला. आता पुण्याची घटना आपल्याला सगळ्यांना अवगतच आहे. अशा घटना रोज चाललेल्या. त्याच्यानंतरही पुण्याच्या घटनेच्या नंतर पुन्हा घटना घडल्या आहेत महाराष्ट्रामध्ये. तर त्याच्यामध्ये आपण पाहिलं की तिथंही ससून हॉस्पिटलाचा आपल्याला या ठिकाणी उल्लेख होती आहे. डॉक्टर तावरे यांनी रक्ताचेच नमुने बदलून टाकले. म्हणजे याचा अर्थ त्या गर्भश्रीमंताच्या मुलांना वाचवण्यासाठी डॉक्टर तावरेवर कोणाचा तरी प्रेशर होता. डॉक्टर तावरेला अधीक्षक करण्यासाठी सरकारच्या वतीनं सांगण्यात आलेलं आहे की 2 लोकांचं पत्र आम्हाला आलेलं आहे. कोण आमदार आहेत ते, कोण आहेत, त्याच्यात एक मंत्री पण आहे. कोण मंत्री आहे हे सरकार जाहीर करेल का? कोणाचे पत्र आले त्याला अधीक्षक करायसाठी? तावरेवर एवढं काय प्रेम होतं? त्या रक्ताचा नमुना बदलवण्यामध्ये त्याला त्याची एकदम हातोटी होती. डॉक्टर ललित पाटील जो ड्रग माफिया होता त्याला वाचवण्यामध्ये त्याची एक्सपर्टी होती. या असे अनेक गुन्हे त्या ससून हॉस्पिटलमध्ये घडत असताना एका मंत्र्यांनी एका आमदारांनी पत्र द्यावं आणि त्याला अधीक्षक बनवण्यासाठी ज्या पद्धतीचा प्रेशर सरकारवर दबाव आणावा, या पद्धतीची भूमिका सरकारने स्पष्ट केली पाहिजे. भाइयों बहनों, उनके राज में पावर रहे अनस्टेबल और हम रखे सब स्मूथ और स्टेबल. हमारा नेता कैसा हो जो स्टेबल पावर दे वैसा हो. अब की बार वी गॉट एसी स्टेबलाइजर का चमत्कार. आणि आमचे मित्र देवेंद्र फडणवीस ते वकील आहेत पेशानं. मग या अशा जे गुन्हेगार प्रवृत्तीची जे लोक आहेत, जे लोकांना चिरडून टाकतात,
ड्रग आणि दारू नशेच्या याच्यामध्ये ज्या पद्धतीनं जे एक दहशत निर्माण या महाराष्ट्रामध्ये निर्माण केली आणि त्यांना 10 तासामध्ये बेल मिळवून देण्याचं काम, त्या डिग्रीचा उपयोग त्याच्यामध्ये राज्याचे गृहमंत्री करतात आहे का? खरं तर काँग्रेसची भूमिका याच्यात स्पष्ट आहे की तातडीनं देवेंद्र फडणवीसनं आपल्या पदाचा राजीनामा दिला पाहिजे आणि ज्या पद्धतीनं, कारण की आता 10 पबवर पुण्यामध्ये 36 पब त्यांनी त्या ठिकाणी पाडलेत अशा पद्धतीचं रिपोर्ट इथं आलेला आहे. मला असं वाटतं की महाराष्ट्रात नागपूर सहित जिथं स्वतः गृहमंत्री राहतात त्याही शहरामध्ये अवैध पब चाललेले आहेत. त्या ठिकाणी असंख्य तरुण पिढीला बर्बाद करण्याचं काम केलं जाते आहे. असे पूर्ण महाराष्ट्रामध्ये हे पब यांच्या अधिपत्याखाली चालत होते हे सिद्ध होतात आहे. परवाची घटना लोकांनी डोक्यावर घेतली नसती आणि त्या पद्धतीचं एक वादळ या महाराष्ट्रात उभं झालं नसतं तर हे सरकार या पद्धतीचे अवैध पब चालवून त्या ठिकाणी ड्रग जे गुजरातमधून महाराष्ट्रात आणले जातात, मुंद्रा पोर्टमधून आणले जातात, तो कोण आणतो, कोणाचा पोर्ट आहे तेही आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. त्या पोर्टच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात ड्रग महाराष्ट्रामध्ये आणून नवीन पिढीला बर्बाद करण्याचं पाप हे राज्याचं सरकार जाणून करते आहे. म्हणून हे सरकारही त्याला जबाबदार आहे. ही भूमिका काँग्रेस पक्षाची आहे आणि म्हणून तातडीनं या सरकारनं स्पष्टीकरण तर दिलंच पाहिजे, पण राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी ज्या पद्धतीनं या आरोपींना वाचवण्यासाठी देवेंद्र फडणवीसांना आपल्या वकिलीचा फायदा, म्हणजे ते त्यांची ती डिग्री आहे, लॉ केलेला आहे त्यांनी, आणि म्हणून त्याचा फायदा अशा धनदागड्या मुलांना आणि मुलींना वाचवण्यासाठी तो उपयोग करतात आहेत. म्हणून मुख्यमंत्र्यांनी त्यांचा तातडीने राजीनामा घ्यावा ही भूमिका काँग्रेस पक्षाची या ठिकाणी आहे. आणि त्याचप्रमाणे संविधानाला संपवून मनुस्मृती या देशामध्ये आणण्याचा जो घाट या भाजपने आणलेला आहे त्याचाही प्रत्यय गेल्या 2 दिवसापासून आपल्या लक्षात येते आहे. पाठ्यपुस्तकामध्ये मनुस्मृती आणण्याचा एक प्रयत्न त्यांनी केला आणि त्याच्या माध्यमातून महिलांनाच कुठलाही त्याच्यामध्ये स्थान नाही. मनुस्मृतीचं जे बेसिक आहे ते खऱ्या अर्थानं त्याच्यामध्ये महिलांना कुठला स्थान नाही. त्याच्यामध्ये ते खऱ्या अर्थानं या भारताच्या लोकशाहीमधल्या देशासाठी न परवडणारी, न मानसिक विचाराला परवडणारी ही व्यवस्था भाजप जाणून बुजून अभ्यासक्रमात आणून संविधानाला बाजूला करून मनुस्मृती आणायचा जो प्रयत्न करतात त्याचा आम्ही निषेध करतो. आज मंत्र्यांनी जाहीर केलेलं आहे की आम्ही ते आणणार नाही, पण यांच्या मनामध्ये ते पाप चाललेलं आहे हे सिद्ध झालेलं आहे. त्यांनी तर त्या मंत्र्यांनी सांगितलं की तो श्लोक आहे, त्या श्लोकचा अर्थ वेगळा आहे, त्यांनी सांगावं काय श्लोकचा अर्थ आहे. पण या पद्धतीनं या देशामध्ये आणि महाराष्ट्रातल्या शाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रामध्ये या पद्धतीचं मनुस्मृतीचे जाळमुळे पुरण्याचं पाप, पेरण्याचं पाप अगर बीजेपी करत असेल तर काँग्रेस कधीही त्याला मान्य करणार नाही. ज्या लेवलवर आम्हाला ती लढाई करावी लागेल ती काँग्रेस पक्ष लढेल ही भूमिका काँग्रेस पक्षाची आहे. अंजली दमाने यांनी म्हटलं की अजितदादांनी फोन केला होता सीपींना कारवाई करू नये आणि त्यांच्याच पक्षाचा आमदार होता, त्याच्यामुळे इथे एक वेगळं राजकीय रंग दिसतो की भाजपच्या माध्यमातून अजितदादांवरती इशारा साधला होता. याची एक सीबीआय चौकशी व्हावी आणि तातडीनं मुख्यमंत्र्यांनी पुढे यावं. मुख्यमंत्र्यांनी हे सांगावं, राज्याचे प्रमुख म्हणून त्यांनी पुढे आलं पाहिजे. त्यांनी सांगितलं पाहिजे महाराष्ट्र ज्या पद्धतीनं पब संस्कृती या भाजप आणि भाजपरहित सरकारने या महाराष्ट्रात आणली त्याच्यामध्ये नवीन पिढीला बर्बाद करण्याचं, ड्रग पाजून बर्बाद करण्याचं पाप हे लोक करतात आहेत. हे स्पष्ट झाल्यानंतर मुख्यमंत्री का चूप आहेत आणि म्हणून मुख्यमंत्र्यांनी, म्हणून आम्ही सांगितलं की कोण मंत्री होता, कोण आमदार होता, डॉक्टर तावरेला ससूनचा अधीक्षक बनवण्यासाठी दिलेलं पत्र हे कोण होते, त्याच्यामुळे हा सगळा खुलासा येणार आहे. आणि खरं तर अजितदादा आपल्याला फार सांगतात की मी प्रशासनाला कंट्रोल करणारा माणूस आहे, तर लॉंग टाईम पुण्याचे पालकमंत्री आहेत. ते चंद्रकांत पाटील ते पण होते पालकमंत्री. बघ ह्या पुण्यामध्ये ज्या घटना का होत
कोण आहे याच्या पाठीमागं, या सगळ्याचं स्पष्टीकरण या महाराष्ट्राच्या जनतेला झालं पाहिजे. आणि सरकारची जबाबदारी आहे की या सगळ्या घटना चालत असताना राज्याच्या जनतेला हे अवगत केलं पाहिजे. हे सरकारची जबाबदारी आहे. या सरकारला जनाची नसेल तर मनाची तरी असेल तरी या सरकारनं पुढे येऊन सांगितलं पाहिजे, राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी सांगितलं पाहिजे की राज्यात हे नेमकं काय घडतंय आणि कोण याच्या पाठीशी आहे, हे सरकारने जाहीर केलं पाहिजे. जे ब्लड सॅम्पल आहे ते बदलले गेले आहे, ते एका आमदाराच्या फोनवरून बदलले गेले आहे अशी माहिती पुढे येत आहे आणि ते अजित पवार गटाचे आमदार आहेत. अजित पवारांनी हा प्रश्न त्यांनी म्हटलं की त्यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. ब्लड सॅम्पल बदलण्यापर्यंतची हिंमत आता सरकारच्या काही अधिकाऱ्यांच्या मार्फत होत आहे असंही या ठिकाणी दिसतं. मी तुम्हाला अजून एक गोष्ट सांगतो की जी आमच्याकडे माहिती आहे त्या माहितीमध्ये असं येतं की ही अल्पवयीन मुलं होती. आता तर पोलीस त्यांना निबंध लिहायला लावत आहे. हे तर खऱ्या अर्थानं म्हणजे श्रीमंताच्या मुलांसाठी वेगळा कायदा आणि गरिबांसाठी वेगळा कायदा, ही एक परिस्थिती महाराष्ट्रात आपण पाहिलेलीच आहे. पण या सगळ्या नशेडी व्यवस्थामध्ये एक आमदाराचा मोरगा सुद्धा होता. तो कोण होता तेही जाहीर झालं पाहिजे, ते पण माहिती आली पाहिजे पुढं. हा कोण होता, त्याच्यामध्ये गाडीमध्ये उतरणारी लोक तर 2 होती, ते कोण होती तेही समोर आलं पाहिजे. खूप साऱ्या गोष्टी लपलेल्या आहेत त्याच्यात. त्याच्यामुळे एक मंत्री कोण आहे, त्यांनी अधीक्षक बनवण्यासाठी पत्र दिलं, कोण आमदार होता त्याचं नाव पुढे आलं पाहिजे. ही भूमिका आमची आहे. त्यामुळे सरकारने पुढे येऊन मग हे रक्ताचे नमुने बदलवणं वगैरे हे सगळाच खुलासा सरकारने केला पाहिजे. आणि याला आता कुठलाही ते म्हणू शकतात की चौकशी चाललेली आहे, चौकशीमध्ये अडचण होणार आहे. कशाची चौकशीमध्ये अडचण होणार आहे? म्हणजे सगळे पुरावे नष्ट करणं आणि जो लोकांमध्ये संभ्रम निर्माण झाला त्याला दूर करणं हे सरकारची जबाबदारी आहे. सरकारचं उत्तर ते येणार आहे, म्हणून मी त्याचं उत्तर पहिलेच देऊन ठेवतोय की तुम्ही आम्हाला, तुमची जबाबदारी आहे की हा संभ्रम लोकांमध्ये निर्माण झालेला आहे. लोक भयभीत आहेत आणि जिथं जनता भयभीत असेल तिथं सरकारने पुढे येऊन लोकांना आश्वासित करणं हे सरकारची जबाबदारी आहे. आणि म्हणून सरकारने त्या पद्धतीचा पुढाकार घ्यावा हे आमची आग्रही विनंती आहे. नाहीतर मग जनता यांना त्या पद्धतीचा धडा शिकवेल आणि काँग्रेस त्याला पुढाकार घेईल. काल सर्वीकरांनी जे आंदोलन सुरू केले 2-3 दिवस पुण्यात करत आहे, त्यावर अजित पवारांचं असं मत होतं की एक लोकप्रतिनिधी ज्यावेळेस आरोप करतो त्यांनी 1 वर्षापासून रवींद्र धंगेकरांनी पबच्या बद्दलच्या आक्षेप उचललेला आहे. त्यांनी सांगितलं की पब संस्कृती इथं बंद करा, हे रवींद्र धंगेकरांचं मत आहे. मग आज तुम्ही 36 पब पाडलीत, मग कशामुळे पाडले? नाही ना, ऐका ना, त्याला आरोप ऐका, त्याला अजित पवार काय, तुम्हीच पालकमंत्री आहे तिथले, मग आता का पाडले 36? मग रवींद्र धंगेकरांनी त्यावेळेस आरोप केला, त्यावेळेस चौकशी लावून लोकप्रतिनिधींनी एखादी भूमिका मांडली, सरकार म्हणून त्याच्यामध्ये लक्ष घालणं हे सरकारची जबाबदारी आहे. मग सरकारने 1 वर्षापासून रवींद्र धंगेकर त्या पबच्या बद्दलचा आक्षेप घेतोय. तिथं ड्रग चाललेलं आहे, तिथं नाईट लाईफ कशी चाललेली आहे त्याच्याबद्दलचं रवींद्र धंगेकरांनी आरोप लावलेले आहेत. त्याच्यावर लक्ष का घातलं गेलं नाही? आता 36 तुम्ही पब का पाडतात? मग याचं उत्तर त्या अजित पवारांनी द्यावं ना. तुम्हीच पालकमंत्री आहात तिथले आणि कडक शासन चालवतो म्हणून सांगतात. हे कडक शासन आहे अजित पवारांचं? आता लोकप्रतिनिधीवर आरोप करण्यापेक्षा तुम्ही त्यावेळेस का पब पाडले नाही याचं उत्तर तुम्हाला द्यावं लागणार आहे. पुणे हिटन प्रकरणामध्ये आता एसआयटी चौकशी केली जाणार आहे आणि त्याच्या अध्यक्ष ज्याच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप होते त्यांनाच पुन्हा त्यांचा अध्यक्ष करण्यात आला आहे. पल्लवी सापळे असं नाव आहे. आम्ही सांगितलं की याच्यामध्ये सीबीआयची चौकशी व्हावी. या पद्धतीची लपवाछपवी शासनाने करू नये. कुंपण शेत खाते आहे असं चित्र निर्माण होते आहे. ही लपवाछपवी केली तर जनता तुम्हाला सोडणार नाही, सत्तेमध्ये बसलेल्या लोकांना, एवढं लक्षात ठेवा. आणि मी मगाशी सुरुवातीला सांगितलं की दुष्काळाची परिस्थिती सुद्धा तेवढीच भयावह आहे. याला जोडून असं आहे की तुम्ही म्हटलं होतं की कोकणची जागा आम्ही लढवू, त्यावरची काय परिस्थिती आहे?
बघा, आता त्यांनी 2 जागा डिक्लेअर केलेल्या आहेत हे तर आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे. तरीसुद्धा आघाडीचा धर्म पाळणं हे आमचं काम आहे. त्यामुळे त्यांच्याशी एकदा बोलून त्या पद्धतीचा निर्णय काँग्रेस पक्ष घेईल. पण नानाभाऊ, कोकणची जागा तुम्ही लढणार का? कोकणमध्ये उमेदवार कोण असणार आहे? कारण त्यांच्याकडून पूर्ण तयारी झाली आणि त्यांचं आमच्याजवळ मुंबईतही उमेदवार आहेत, आमच्याजवळ कोकणातही आहे आणि आमच्याजवळ नाशिकमध्ये पण उमेदवार आहेत. पण आघाडीचा धर्म हा काँग्रेसने नेहमी पाळलेला आहे आणि ते पाळत राहील. त्यामुळे एकदा त्यांच्याशी बोलून त्या ठिकाणी चर्चा करूनच आम्ही पुढे जाऊ. आज उद्या होईल. नाना, एक माहिती अशी मिळते की शेवटच्या टप्प्याचं मतदान होण्यापूर्वी पंतप्रधान ही कन्याकुमारीला जाणार आहे आणि संपूर्ण 1 दिवस ते मेडिटेशन करणार आहे. कसं पाहता तुम्ही यामध्ये? त्यांच्याबद्दल काय बोलावं? त्यांचा एक व्हिडिओ व्हायरल झालेला आहे. ते भ्रष्टाचाराबद्दल बोलतात आहेत की भ्रष्टाचारी लोगों को कैसा सपोर्ट करते हैं ये लोग. तर तिकडे मग 70,000 कोटीचाही फोटो येतो पुढं. देशभरातले अनेक भ्रष्टाचारी जमा करून त्यांना कसा आशीर्वाद दिला तो पण पुढे येतं. मोदीजी आहेत, ते काही बोलू शकतात, कुठेही जाऊ शकतात. तर त्याच्याबद्दलचं डिस्कशन करणं काही आमच्यासाठी काही त्याला काही तथ्य नाही. कोकणमधून अनेक दिवसापासून रमेश कीर हे तयारी करत आहे. रमेश कीर हा काँग्रेस पक्षाचा कोकणमधला उमेदवार असणार आहे. बघा, काँग्रेस पक्षाने, कारण की या निवडणुकीमध्ये सदस्य नोंदणी करावं लागतात आणि मग त्याची वोटर लिस्ट तयार होते. याचं जसं आपली वोटर लिस्ट असते तशी वोटर लिस्ट नसते. ही वोटर लिस्टला आपल्याला दर निवडणुकीला तयार करावं लागतं. जवळपास 1 लाख वोटर्स आम्ही कोकण पदवीधर मतदारसंघामध्ये आम्ही तयार केलेले आहेत आणि काँग्रेस पक्षाच्या वतीनं हे आणि त्यांचे प्रभारी आम्ही रमेश कीरला केलेलं होतं आणि त्याच्यामुळे पूर्ण कोकणामध्ये फिरून त्यांनी तालुक्यात जिल्ह्याच्या ठिकाणी सगळ्या मिटिंगा घेऊन त्या पद्धतीनं तिथं तयारी केलेली आहे. आत्ता ह्या जागा वाटपाचा निर्णय झाल्यानंतर उमेदवार कोण द्यायचा ते तातडीनं आम्ही जाहीर करू. याच्यामध्ये ना उभाटाने थेट कॅन्डिडेट तो डिक्लेअर केले. तुम्ही महाविकास आघाडीचे अरे अजून फॉर्म भरायला एक काय तुम्ही घाईतात सागर, तुम्ही आणि विनोद दोघे घाईमध्ये आहात. मी सांगत आहे की याचा फॉर्म भरायचे तारीख 31 तारखेपासून तर 7 तारखेपर्यंत आहे. मी 2 दिवसच म्हटलेलं आहे. त्याला 31 तारीख यायला 2 दिवस, अजून 3-4 दिवस वेळ आहे. त्यामुळे मी 2 दिवसच वेळ मागितला आणि तुम्ही घाई करताय. पण ते 2 उमेदवार घोषित करताना तुमची चर्चा केली की नाही? मी सांगितलं ना, त्यांनी केली आहे. ते सांगितलं, तुम्ही आता पुन्हा त्याच्यावर येत आहे. म्हणून आम्हाला 2 दिवस. असं आहे की काँग्रेस पक्ष बॅकफूटवर राहून प्रत्येक वेळा उद्धव ठाकरे यांचं ऐकण्याचं तयारीत आहे. लोकसभेमध्येही त्याच प्रकारे चित्र पाहायला मिळाले. उद्धव ठाकरेंनी सगळ्यात जास्त जागा लढल्या आहेत त्यातून. आम्ही महाविकास आघाडी म्हणून लढलेलो होतो. त्याच्यामुळे आता तुम्ही आमच्यामध्ये भांडणं लावू नका. मी सांगितलं ना, परस्पर केलं म्हणून सुरुवातीला सांगितलं. आघाडीचा धर्म आम्ही पाळू असं ते पण तुम्हाला सांगितलं. त्याच्यामुळे त्यांच्याशी चर्चा करू आणि 2 दिवस आम्हाला वेळ द्या असं सांगितलं. नेता विधायक डॉक्टर सबका इन्वॉल्वमेंट इसमें सामने आ रहा है. राज्य सरकार सीबीआई जांच की मांग की, गृहमंत्री के इस्तीफे की मांग की, क्या कहना है? आपने देखा होगा कि महाराष्ट्र में 2 इशू बर्निंग इशू है. महाराष्ट्र में एक सूखे की परिस्थिति, भयावह परिस्थिति बनी हुई है. पीने के पानी का प्रश्न और जानवरों को चारे का प्रश्न बड़े पैमाने में पैदा हुआ है और उसके तरफ भी सरकार का ध्यान नहीं है. आप महाराष्ट्र में 1 साल पहले से ललित पाटिल नाम के एक ड्रग माफिया का शुरुआत हुई और उसको पूरा सपोर्ट राज्य की सरकार कर रही थी. ये हमने विधानसभा में भी सरकार को बताया और सरकार ने इसके तरफ ध्यान नहीं दिया और इसका मेन अड्डा बना पुणे का ससून हॉस्पिटल. ललित पाटिल को
ससून हॉस्पिटल में 5 स्टार व्यवस्था बना के दी। अब ड्रग माफिया को अगर ससून हॉस्पिटल में अगर 5 स्टार व्यवस्था बनाई दी जा रही है, उनकी सहेलियां उनको मिलने आ रही है, सब व्यवस्था उनको बना के दे रही है, और आपके मीडिया के माध्यम से उस समय दिखाया भी गया। सरकार उसके तरफ ध्यान देने को तैयार नहीं। और महाराष्ट्र में एक सीरियल शुरू हुआ, ड्रग पीकर अमीरों के बच्चों ने गाड़ियां चलाना और आम आदमी को कुचल देना। उसकी घटना की शुरुआत हुई नागपुर से। एक रितिका मालू और माधुरी साड़ा, ऐसे 2 बच्चियों ने, अमीरों के बच्चियों ने 2 युवाओं को गाड़ी के नीचे कुचल दिया। लोगों ने पकड़कर वो दोनों लड़कियों को पुलिस को सौंपा। पुलिस ने 6 घंटा उनका कोई मेडिकल टेस्ट नहीं किया। 6 घंटे बाद उसका टेस्ट किया गया और 10 घंटे के बाद उनको बेल से रिहा किया गया। जलगांव में घटना हुई, कई शहरों में घटना हुई, लेकिन जब लोगों का उद्रेक, जब पुणे में घटना हुई तो पुणे के घटना के बाद लोगों में गुस्सा बढ़ गया। वहां पर जिस तरह से घटना हुई तो एक विधायक का लड़का भी, ये जो अमीर जादा के लड़के के साथ जो नाबालिग था, वो भी वहां पर नशा कर रहा था। ये मालूमात हमारे पास है। वो कौन विधायक का लड़का है वो भी एक स्पष्टीकरण सरकार ने देना चाहिए। जिस तरह से ससून हॉस्पिटल के डॉक्टर तावरे ने वहां पर जो ब्लड सैंपल कचरे के कुंडी में डालकर नया सैंपल वहां पे जोड़ने का पाप जो किया, जो सामने बात आई, तो उस डॉक्टर तावरे को उस हॉस्पिटल का अधीक्षक बनाने के लिए, सुप्रिटेंडेंट बनाने के लिए कौन मंत्री ने लिखत दिया था, कौन विधायक था जो सरकार को उसको अधीक्षक बनाने के लिए खत दिया था, वो राज्य के मुख्यमंत्री ने तुरंत डिक्लेयर करना चाहिए। सरकार ड्रग माफिया को सपोर्ट कर रही है। हमारे पुणे के विधायक दंगेकर जी ने बार बार वो पब में चलने वाले काले धंधे के बारे में अवगत कराया। गए 1 साल से वो लड़ रहे हैं, लेकिन सरकार उसके तरफ ध्यान देने को तैयार नहीं। कल तो पुलिस को कितना पैसा दिया जाता उसकी एक रेट लिस्ट उसमें डिक्लेयर कर दी गई। हफ्ताखोरी, टोल वसूली, जिस तरह से सरकार और पुलिस कैसे इस धंधे में शामिल है, ये कल सामने आया। और तब पुलिस ने 36 पब गिराया, वहां पे उसको गिराया गया, पुलिस के माध्यम से उसको गिराया गया, इनलीगल थे। तो आखिरी इनलीगल इस व्यवसाय को कौन सपोर्ट कर रहा था? सरकार का पूरा आशीर्वाद था, पुलिस का आशीर्वाद था। तो जो पाप वहां पर हो रहा था, सरकार क्यों चुप थी? हमने विधानसभा में ललित पाटिल का भी मुद्दा उठाया, ये ड्रग माफियाओं का मुद्दा उठाया, ये इस तरह के अवैध पब जो चल रहे थे उसका भी मुद्दा उठाया। सरकार ने उसकी तरफ ध्यान नहीं दिया। अब जब पुणे में ये घटना होने के बाद पब्लिक सरकार के विरोध में और प्रशासन के विरोध में खड़ी हुई, तब ये सरकार जागी और 36 पबों को वहां पे गिराया, अनाधिकृत पब को गिराया गया। तो इसका मतलब है कि सरकार महाराष्ट्र में जो गुजरात के मुंद्रा पोर्ट से जो ड्रग बड़े पैमाने में देश में आ रहा है, जो महाराष्ट्र में आ रहा है, उसको चलाने का काम अगर सरकार कर रही है तो सरकार ने इसका स्पष्टीकरण देना चाहिए कि ड्रग कहां से आ रहा है, कौन है इसके पीछे, किसका सपोर्ट है इसमें। राज्य के आने वाली जनरेशन को बर्बाद करने का अधिकार इस भाजपा प्रणीत सरकार को किसने दिया है? ये जवाब अब महाराष्ट्र की जनता पूछ रही है, लेकिन सरकार सामने नहीं आ रही। राज्य के मुख्यमंत्री ने तुरंत राज्य के गृह मंत्री का, जो देवेंद्र फडणवीस का, रिजाइन लेना चाहिए। राज्य के गृह मंत्री अपने एलएलबी के डिग्री का दुरुपयोग कर रहे हैं। 10 घंटे में इस तरह के वारदात करने वाले गुनहगारों को वो बेल पे छोड़ने की व्यवस्था उनके माध्यम से हो रही है।
पुलिस उस तरह से पेपर बनाती है और 10 घंटे में उनको जमानत दिलाई जाती है। तो सरकार ने ये तरफ भी ध्यान देकर देवेंद्र फडणवीस का तुरंत राज्य के गृह मंत्री का रिजाइन लेना चाहिए, इस्तीफा लेना चाहिए, ये मांग हम करते हैं। और मुख्यमंत्री ने सामने आकर जनता को ये अवगत करना चाहिए, क्योंकि महाराष्ट्र में जनता भयभीत है, रास्ते में चलने को भी डर पैदा हो गया। अमीर जादे बच्चे ड्रग पीकर जिस तरह से लोगों को गाड़ियों के नीचे कुचल रहे हैं, इसलिए लोगों के बीच में डर पैदा हो गया। तो इसलिए राज्य के मुख्यमंत्री ने सामने आकर इस बात से अवगत करना चाहिए कि हम ये सब रोकने में नासफल हुए और उसके लिए हम क्या क्या योजना करने वाले वो राज्य की जनता को बताना चाहिए। अगर इनको जन की नहीं है तो मन की अगर शर्म हो तो ये सरकार ने ही इस्तीफा देना चाहिए, ये मांग कांग्रेस करती है। नहीं तो जनता और कांग्रेस ये पूरे महाराष्ट्र में ये सरकार के विरोध में आंदोलन करेंगी, क्योंकि महाराष्ट्र की पीढ़ी को हम बर्बाद नहीं होने देंगे। ये मंसूबा ये कांग्रेस पार्टी का है। और दूसरा इशू जो है मनुस्मृति का, राज्य में बच्चों के पढ़ाई में मनुस्मृति लाने की कोशिश सरकार कर रही है। हमने उसका विरोध किया तो आज सरकार बोलती कि हम वो सब्जेक्ट नहीं लाएंगे। लेकिन सरकार केंद्र की हो या राज्य की सरकार हो, ये संविधान विरोधी है और ये संविधान हटाकर मनुस्मृति लाने की कोशिश कर रही है, जिसमें महिला का कोई स्थान नहीं है। असमानता उसमें पैदा करने का काम मनुस्मृति में किया गया है। और वो चाहती है बीजेपी, वो राज्य की और केंद्र की सरकार चाहती है कदापि ये मनुस्मृति देश में लागू नहीं होने देंगे। यह कांग्रेस का पूरी कोशिश रहेंगी। और पूरी तरह से अगर सरकार ये गलती से लाने की कोशिश करी तो महाराष्ट्र ये कभी भी इस बात को मान्य नहीं करेगा। ये शाहू फुले अम्बेडकर का महाराष्ट्र है, ये छत्रपति शिवाजी महाराज का महाराष्ट्र है। मनुस्मृति महाराष्ट्र में कभी भी लागू नहीं होने देंगे। नाना, आपने कहा कि 2 विधायकों और 1 मंत्रियों ने ससून अस्पताल के डॉक्टर को पत्र लिखा था। ये पूरा मामला क्या है, क्या जानकारी आपके पास है? आपने सीबीआई जांच की भी मांग की। देखो, एकदम क्लियर इशू है। एक विधायक का लड़का भी, वो जब नशा हो रही थी जहां पर वो लड़का भी था, ऐसी हमारे पास मालूमात है। वो कौन विधायक का लड़का था वो भी बात सामने आना चाहिए। कौन से विधायक ने, कौन से मंत्री ने ये डॉक्टर तावरे को वहाँ का सुपरिटेंडेंट बनाने का जो लेटर दिया था, वो कौन मंत्री था, कौन विधायक था, ये भी बात सामने आना चाहिए। और मुख्यमंत्री ने इसका जवाब देना चाहिए। राज्य के प्रमुख मुखिया इस नाते से मुख्यमंत्री ने इसका जवाब देना, ये मुख्यमंत्री का दायित्व बनता है। और मुख्यमंत्री सामने आके पब्लिकली ये बताए कि कौन कौन इसमें दोषी है। तो ये मांग कांग्रेस करती है, सरकार ने डिक्लेयर करना है। तो हमने कहा है कि इसमें ये सरकार के ऊपर कोई किसी का विश्वास नहीं है। सरकार का कोई भी अधिकारी उसमें ये कमेटी नहीं बना कोई विश्वास के लायक नहीं है। क्योंकि आपने देखा हो कि खून का भी सैंपल तुरंत कचरे के पेटी में डालने का काम ये अगर सरकार के अधिकारी करते हैं, तो इसलिए सीबीआई की इंक्वायरी हो, ये मांग कांग्रेस पार्टी करती है। तुम्ही आता आरोप केला की आमदारांचा सुपुत्र त्यावेळेस होता, कोण होतं, त्याचा काही पुरावे आहेत का? काही आमच्याजवळ सगळे पुरावे आहेत, पण आम्ही आता त्याला सांगण्यापेक्षा सरकारने स्वतः जाहीर करावं एवढं आमचं मत आहे। डॉक्टर तावरेंना अटक केल्यानंतर हां, त्यांनी खुलासा केलाय की मी काही राजकारण्यांची नावं घेईन, माझ्यावर सगळी माहिती आहे। काय वाटतं की त्याची नवीन चाल आहे काही? बिलकुल त्यांनी केलं पाहिजे। त्यांचा तो बयान आहेच तावरेचा, त्यामुळे त्यांनी कोण कोण होते त्याच्यामध्ये त्यांनी डॉक्टर तावरेंनी सांगावं कोण कोण त्यांच्यावर प्रेशर आणत होता। लास्ट क्वेश्चन अजीत दादा ने कहा है कि इस बार महाराष्ट्र में क्या होने वाला है ये कुछ ब्रह्मदेव भी बता नहीं सकते। इस बयान को आप किस तरह देखते हैं? आपको भी लग रहा है ऐसे कुछ महाराष्ट्र में जनता ने बता दिया। ब्रह्मदेव नहीं करते वोटिंग, जनता करती है। तो जनता करती है तो जनता ही उसको जवाब देंगी, क्योंकि भगवान जी वोट नहीं करते, जनता करती है। इसलिए अजीत पवार को भगवान याद आ रहे हैं तो इसका मतलब समझ लो
की तडीपार. एक प्रश्न असा आहे, नाना निलेश राणेंनी ट्विट केलंय की छगन भुजबळांनी जरा शांत राहावं किंवा त्यांनी जास्त बोलू नये, त्यामुळे युतीवर परिणाम होतो अशा आशयाचं की निलेश राणेंनी ट्विट केलेलं आहे. काय नेमकं महायुतीमध्ये विसंगती आहे असं वाटतं? आम्ही त्यांच्यावर कुठली प्रतिक्रिया देत नाही. हां. भांडवल साहेब, मनुस्मृती हे आणण्याचा प्रयत्न आता सरकारकडून केला जातो, एक प्रस्तावही आहे. तुम्ही दलित खासदार आहात, त्याचं प्रतिनिधित्व करायसाठी खासदार आहेत दलित खासदार आहात तुम्ही, कसं बघता? कारण मनुस्मृती लागू करण्याचा प्रयत्न सरकारचा आहे असं. मनुस्मृती आता कालबाह्य झालेला ग्रंथ आहे. महाराष्ट्राच्या सरकारनं त्यांना थोडी जरी लाजशरम असतील तर हा कालबाह्य झालेला ग्रंथ आहे आणि तो पुन्हा एकदा अभ्यासक्रमामध्ये समाविष्ट करावा ही अत्यंत लाजिरवाणी गोष्ट आहे. ज्या मनुस्मृतीनं हजारो वर्ष एका विशिष्ट समूहाला अन्न, वस्त्र, निवारा या सगळ्यापासून कोसोमैल दूर ठेवलेलं होतं. या देशातली सर्व धर्माची, सर्व जातीचा जो स्त्रीवर्ग आहे त्यांना शूद्रांपेक्षा अत्यंत खालच्या दर्जाची वागणूक या मनुस्मृतीनं दिलेली होती. असा हा ग्रंथ समाविष्ट करण्याचा काही मतलब नाही आहे. एकतर आता अब की बार 400 पार हा नारा लावला आहे, त्याच्या मागचा उद्देश सगळ्यांच्या लक्षात आलेला आहे. त्यांना 2/3 मेजॉरिटी पार्लमेंटमध्ये पाहिजे, 1 नेशन 1 इलेक्शन हे त्यांना पाहिजे, कारण त्यांना 16-17 राज्याचं बहुमत पाहिजे. ते बहुमत पार्लमेंटमध्ये बहुमत मिळालं की राज्यघटना बदली करायला त्यांना सोयीस्कर जाईल आणि म्हणून त्यांनी तो नारा दिलेला आहे. आता जनतेच्या लक्षात आलेलं आहे की ते फेल जाणार आहेत आणि म्हणून मग त्याला सपोर्टेड राज्यघटना बदलली की मग मनुस्मृती लागू करायची, मनुचं राज्य आणायचं आणि पुन्हा एकदा या देशामध्ये चातुर्वर्णीय पद्धत सुरू करायची. अशा पद्धतीनं हा गेल्या 100 वर्षातला RSSचा जो छुपा अजेंडा आहे, 60-70 वर्ष काँग्रेसची सत्ता असल्यामुळे ते करू शकले नाहीत, परंतु आता गेल्या 10 वर्षापासून हा त्यांचा जो उद्या 25ला 100 वर्ष RSSला होत आहेत आणि 100 वर्षामध्ये त्यांनी जी काय उद्दिष्ट ठेवलेली आहेत त्याच्यामध्ये हे एक उद्दिष्ट आहे की या देशाची राज्यघटना बदलायची आणि मनुस्मृती लागू करायची. या सगळ्या गोष्टीचा आम्ही निषेध करतोय आणि जे धारित्य शुक्राचार्य आहेत प्रशासनातले त्यांनी जर अशा पद्धतीनं राजकारण केलं तर त्यांना रस्त्यावर आणून त्यांना नागडं केल्याशिवाय आम्ही राहणार नाही आणि जे राज्यकर्ते अशा पद्धतीनं करतील त्यांनाही जनतेसमोर आम्ही नागडं करू आणि त्यांना सोडणार नाही. देखो हमने उसको प्रतिक्रिया नहीं देंगे. उसका वो हमारा लेवल का काम ही नहीं है, उसके साथ बात है. मी दुसरा असा एक मुद्दा सुटला माझा की हे झाला एक मुद्दा म्हणजे इंदापूरची घटना, म्हणजे जे अधिकारी ऐकत नाही, या राज्याच्या जे आमदार असतील, मंत्री असतील त्यांना ऐकत नाही, त्यांना त्यांच्या गाडीवर हमला करणं, इंदापूरच्या तहसीलदारवर ज्या पद्धतीचा जो हमला करण्यात आला त्याच्याबद्दल सरकार काही बोलायला तयार नाही. कोणाचा पाठिंबा होता त्याला, सत्तेतला कोण आमदार त्याच्या पाठीशी होता. म्हणजे म्हणून डॉक्टर तावरेंनी जो स्टेटमेंट केलेला आहे ते महत्त्वाचं आहे की मी नावं आता पुढच्या काळात मी जाहीर करणार. म्हणजे तावरेंवरही दबाव असेल हे नाकारता येत नाही. त्यामुळे इंदापूरच्या तहसीलदारची घटना, कारण तेही पुणे जिल्ह्यात येतं इंदापूर, त्यामुळे हे सगळी मोठी लिंक आहे. कोण मोठा मंत्री त्यांच्या पाठीशी आहे, या सगळ्या अवैध धंद्याला पाठीशी घालणारा, ह्या सगळ्या गोष्टी पुढे आल्या पाहिजेत. राज्याच्या प्रशासनावर, तहसीलदारावर, तालुका दंडाधिकाऱ्यावर हमला करायची मजल समजा सत्तेमध्ये बसलेल्या माजलेल्या व्यवस्थेला झाली असेल तर महाराष्ट्र कुठं नेऊन ठेवला या लोकांनी, हा प्रश्न विचारतील लोक. याची लाज समजा भाजपप्रणित सरकारला नसेल, ती गंभीर बाब आहे. निवडणूक निकालाच्या आधी इंडिया आघाडीची बैठक होते, काय अजेंडा असेल राज्यातला कोण नेते उपस्थित राहणार? जे काही अलायन्समध्ये लोक असतील इंडियाच्या, त्याचे सगळे प्रमुख नेते राहतील.
बीड जिले में जातिवाद का मामला सामने आया है, जहां पर एक जाति के लोगों को बहिष्कार करने की मांग की गई है, बातें की गई, उस पर आपका क्या कहना है? एक गलत बात है। हमने शुरुआत में ही कहा था कि महाराष्ट्र में जिस तरह से मराठा और ओबीसी का जो लड़ाई करवाने का काम जो सरकार कर रही थी, और वो आपने देखा कि राज्य के मुख्यमंत्री ने खुद मुझसे बात करते समय में आपके सबके सामने वो वीडियो भी वायरल हुआ है। तो ये महाराष्ट्र में ना हो। जब हमारी सर्वपक्षीय मीटिंग हुई थी उसमें भी हमने ये कहा था कि महाराष्ट्र में मराठा वर्सेस ओबीसी मत कराओ, बस सरकार नहीं सुनी। उसी का अंजाम है कि बीड़ में जो स्टेटमेंट अब सामने आ रहे हैं कि इस जाति के लोगों को बैन किया जाए, उस जाति के इसलिए बैन कर, ये महाराष्ट्र नहीं है। ये महाराष्ट्र का कल्चर खत्म करने का पाप महाराष्ट्र की सरकार ने किया है, ये स्पष्ट होता है, और जिसका अंजाम बीड़ में हमको देखने मिल रहा है। थैंक यू। ते येणारच आहे, त्याचा टाइम पिरियडच आहे। आमच्या तयाऱ्या सुरू झालेल्या आहेत, संघटनात्मक सुरू झालेल्या आहेत। 288 जागांमध्ये काँग्रेस पक्षाने संघटनात्मक तयाऱ्या सुरू केलेल्या आहेत। लोकसभेच्या निवडणुकी मी आता पूर्व विदर्भातल्या जवळपास 3-4 जिल्ह्याच्या तालुका पातळीवरच्या मिटिंगा घेतलेल्या आहेत, आणि आम्ही संघटनात्मक आता पूर्ण महाराष्ट्रामध्ये त्या पद्धतीचं आमची सुरुवात झालेली आहे। आपण पाहिलं असेल की सर्वपक्षीय मीटिंगमध्ये सुद्धा आम्ही सरकारला त्यावेळेस सांगितलं की महाराष्ट्राला हे न परवडणारं राहणार, मराठा आणि ओबीसी वाद हा संपुष्टात आला पाहिजे, त्याला संपवलं पाहिजे, कारण की ही भाऊबंदगी आहे। महाराष्ट्र भाऊबंदगीनं वागतो आहे, पण सरकारने त्याच्याकडे जाणून बुजून दुर्लक्ष केलेलं आहे। सरकारला हे आंदोलन पेटवायचं होतं काय? आपण पाहिलं की स्वतः मुख्यमंत्र्यांनी विधानसभेच्या समोर माझ्याशी बोलताना काय बोलले ते तुमच्या व्हिडिओच्या माध्यमातून, तुमच्या दूरचित्रवाणीतून तुम्ही ऐकलेला आहात। आता त्याचे परिणाम महाराष्ट्र भोगते आहे। बीड जिल्ह्यामध्ये जे एका समाजानं दुसऱ्या समाजाला गावबंदी करण्याचा निर्णय केलेला आहे, ज्या पद्धतीनं त्याला बाहेर काढण्याचं जे धाडस त्या ठिकाणी निर्माण केलेलं आहे, जे पेपरला बातम्या आलेल्या आहेत, ते मी बोलू शकत नाही, पण हे महाराष्ट्राची संस्कृती नाही। पण या भाजप-प्रणीत सरकारने मुद्दामून महाराष्ट्राच्या या भाऊबंदगीला कलंक लावण्याचं पाप केलेलं आहे। त्याच्यामुळे महाराष्ट्र आता ह्या काटेरी फळं त्याला पाहायला मिळते आहे। त्यामुळे सरकारने तातडीनं मध्यस्थी करून या पद्धतीचा वाद कुठेही होता कामा नये याची काळजी घेतली पाहिजे। सरकारने पुढाकार घ्यावा। आम्हाला ही कमिटी मान्य नाही। सीबीआयच्याच माध्यमातून ही चौकशी व्हावी। ससून हॉस्पिटलमध्ये झालेली घटना ही सीबीआयच्याच माध्यमातून ही घटना याची चौकशी व्हावी, ही मागणी काँग्रेस पक्षाची आहे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क, आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।